देणार आहे. देवरुख स्पोर्ट्स ब संघ ताबडतोब मंचावरती यायचा आहे. आणि या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेला आहे सौरभ निवादे, त्यांनी मंचावरती यायचं आहे. सौरभ विराज निवादे हा सामनावीर. त्यांचं चॅम्पियन ट्रॉफीचं हे घ्या, सन्मान चिन्ह. खुर्ची ठेव, खुर्ची घरी जाऊन जेवून. आता सामन्यात उपयोगी ठरलेला संघ देवरुख स्पोर्ट्स ब मंचावरती यायचा आहे. हेमंत कांबळे यांच्या हस्ते देवरुख स्पोर्ट्स ब संघाला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे. काय म्हणताय? फोटोग्राफर घ्यायगे. याचाही सन्मान या ठिकाणी होतोय. आजच्या सामन्यातील सामनावीर मी अमोल शेठ पालकर यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. अमोल शेठ पालकर, युवा उद्योजक अमोल शेठ पालकर. संभाजीबाई कशेळी विरुद्ध संगमेश्वर. सामन्याला सुरुवात होते. मैदानावरती 3 खेळाडू यावेळेस आहेत. संभाजीबाई कशेळी विरुद्ध संगमेश्वर खो खो क्लब या दोन संघादरम्यान हा सामना. अमोल पालकर यांचं स्वागत संकेत पालकर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. अमोल पालकर यांचं स्वागत संकेत पालकर यांनी करावं. राजापूरची कुठली
मरडा मंदिर पाली विरुद्ध राजापूर तालुका यानंतरचा होणारा सामना मरडा मंदिर पाली विरुद्ध राजापूर तालुका दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. दोन्ही कॅप्टननी मंचावरती यायचंय. मरडा मंदिर पाली राजापूर तालुक्याच्या कॅप्टननी मंचावरती यायचंय. टॉस केला जाणार आहे. कशाही संघाला एक गुण बसलेला आहे यावेळेस मैदानावरती. मी अवधूत शेठ लिंगायत यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. अवधूत शेठ लिंगायत. चला संत गतीने चाललेला थोडासा सामना सोमबाजोगाई कशेळी विरुद्ध संगमेश्वर खो खो क्लब या दोन संघ दरम्यान पहिला खेळाडू बाद झालेला आहे संगमेश्वर खो खो क्लब जंगाचा. सक्सेसफुल होऊ शकली असती मात्र होऊ शकली नाही. जर्सी नंबर 10 जबरदस्त एफर्ट मैदानावरती पाहायला मिळत आहेत त्याचे. तीन मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. फाउल परत एकदा. वाटली तुम्हाला टार्गेट या ठिकाणी परत एकदा फाउल. जबरदस्त चपळाई मैदानावरती जर्सी नंबर 10 ची आपल्याला पाहायला मिळते. चार मिनिटांचा खेळ पूर्ण. दहा नंबर या ठिकाणी समर्पण करतोय. मरडा मंदिर पाली राजापूर तालुका दोन्ही कॅप्टननी ताबडतोब मंचावरती यायचंय. मरडा मंदिर पाली राजापूर तालुक्याच्या कॅप्टननी ताबडतोब मंचावरती या. टॉस केला जाणार आहे. अंतिम खेळाडू पहिल्या स्लॉटचा बाकी आहे संगमेश्वर संघाचा. पहिल्या स्लॉटचा शेवटचा खेळाडू या ठिकाणी चांगली कामगिरी त्याची मैदानावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात डिफेन्स मध्ये केली होती त्यांनी आणि त्या सुरुवातीला साजेल अशी खेळी मैदानावर पाहायला मिळते. खो खोच्या माध्यमातून संगमेश्वर संघाची आतापर्यंत 2च गुण प्राप्त झालेले आहेत. पहिल्या हाफचा खेळ समाप्तीच्या दिशेने वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 0-2 अशी गुणसंख्या. सेकंड हाफ मध्ये सुद्धा आपल्याला कशाही संघ पाहायला मिळेल डिफेन्स मध्ये आणि अटॅक मध्ये असेल संगमेश्वरचा संघ. सहा मिनिटांचा खेळ पूर्ण. शेवटचा 1 मिनिट बाकी आणि पहिल्या स्लॉटचा शेवटचा खेळाडू. चांगली खेळी त्याची मैदानावर पाहायला मिळते.
जबरदस्त कॉन्फिडन्स मैदानावरती या पहिल्या स्लॉट मध्ये शेवटच्या खेळाडूचा काही सेकंदांचा खेळ आहे बाकी आणि या सेकंदांचा अवधी जर परिपूर्ण केला तर चांगला खेळाचं प्रदर्शन निश्चित रूपाने दाखवणार आहेत संगमेश्वर संघ. राजापूर ते आम्ही लिहितो. हा, तो जिंकलेला आहे. जर्सी नंबर 2 मराठा मंदिर पाली आणि राजापूर तालुका यानंतर होणारा सामना. या सामन्याचा टॉस राजापूर तालुक्याने जिंकून जबरदस्त बॅटिंग घेतलेली आहे. शेवटचा या ठिकाणी काही सेकंदांचा अवधी होता. विसल वाजली जाते. पहिल्या आपल्या समाप्ती होते. चांगली खेळी मैदानावरती डिफेन्स मध्ये पाहायला मिळाली संगमेश्वर खो खो क्लब संघाची. समोरच्या संघाला फक्त 2 गुण मिळाले आहेत कशेरी संघाला आणि दुसऱ्या हाफ मध्ये कशा प्रकारे खेळी होते मैदानावरती कशेरी संघाची. पाहूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये थोड्याच वेळात. धन्यवाद. लाड़ी बड़े पर हम संगमेश्वर क्लब अटॅक टाइमर सेट अटॅक मोड मध्ये संगमेश्वरचा संघ. केला सेट.
हा पाहिजे. पहिला गुण प्राप्त संगमेश्वर संघाला. कशाळी संघाकडे 2 गुण आहेत. चांगला संयम मैदानावरती यावेळेस पाहायला मिळतोय संगमेश्वर संघाचा. थोडासा लेट रनअप त्या ठिकाणी मैदानावर. 1-2 अशी गुणसंख्या. अति घाई संकटात नाही मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी घाई होते खेळाडूंकडनं. प्लेट्सच्या लाईन मध्ये वेळीच पाय रोखणं गरजेचं असतं. एक 2 अशी गुणसंख्या पाहायला मिळते. संगमेश्वर विरुद्ध कशेळी या 2 संघादरम्यान सामना शेवटी समर्पण या ठिकाणी. बॅरिकेड्सच्या आर्ट्स मध्ये जी टीम आहे, सभासदांकडून विनंती आली आमच्याकडनं की कृपया आपण मैदानाच्या बाहेर जायचं, बॅरिकेड्सच्या बाहेर. केले सावंत देसाई देसाईला सांग आपण टीम बाहेर गेली. कोण हा निखिलेश देसाई, एक्स्ट्रा टीम बॅरिकेड्सच्या आतमध्ये आहे, तिला बाहेर घ्या. बॅरिकेड्सच्या आत कुठली टीम ठेवू नका. तीन टीम राहिली. तीन टीम जी असेल मैदानावर ज्यांचा खेळ चालू आहे तो संघ फक्त बॅरिकेड्सच्या आत राहील. बाकी खेळाडूंनी मंडळाच्या विनंतीप्रमाणे कृपया आपण बाहेर थांबायचं आहे. सगळे गेले ना. नवीन दोनच आहेत ना नक्की. 4 खेळाडू बाद आतापर्यंत. मैदानाच्या बाहेर गेलेला आहे खेळाडू आणि बाद 5वा खेळाडू बाद. 5 गुण प्राप्त संगमेश्वर क्लब संघाला. उद्या 4 म्हटलं 4ला टॉस उठला. पाच 2 गुणसंख्या मैदानावर पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी या ठिकाणी ताळमेळ चुकतोय. 6-2 अशी गुणसंख्या यावेळेस. 3 नवीन खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर. बाद या ठिकाणी होतोय. एकदम शांत चालू असलेला हा सामना. 7-2 गुणसंख्या. परत एकदा पंचांचा इशारा येतोय. 7-2 अशी गुणसंख्या. मैदानावरती चालू असलेला सामना सोमवार जोवाई कशेळी विरुद्ध संगमेश्वर खो खो क्लब या 2 दंगादरम्यान 4था सामना या स्पर्धेचा या आजच्या रात्रीचा आहे. दोन खेळाडू बाकी आहेत सेकंड स्लॉट मधील. थर्ड स्लॉट मधील खेळाडू आहेत हे. चान्स एक डाईव्ह साठी, मात्र समोरच्या खेळाडूनेच या ठिकाणी थोडीशी गती कमी केली. गुणसंख्या 8. डाईव्ह आणि या ठिकाणी अजून एक खेळाडू बाद. 9 खेळाडू बाद. ओल्ड स्लॉट परत एकदा आलेला आहे.
आउट झाले. तीन खेळाडू परत एकदा मैदानात आलेले आहेत. गुणसंख्या 9-2 अशी पाहायला मिळते. सध्या चालू असलेल्या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह वरती या ठिकाणी सर्व प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटत आहेत. आउट झाला. 10-2. अकरा 2 गुणसंख्या. एकतर्फी सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. परत एकदा डाईव, मात्र पूर्ण होऊ शकत नाही ती डाईव. प्रयत्न चांगले होते. पंचांचा विसल या ठिकाणी या आपची समाप्ती होते. मराठा मंदिर पाली आणि राजापूर तालुका या दोन्ही संघासाठी दुसरा पुकार देण्यात येतोय. मराठा मंदिर पाली विरुद्ध राजापूर तालुका, दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आपल्यासाठी हा दुसरा पुकार. सदियों से खेल चला, सब ही खेले हैं भला।
4 मिनिटांचा खेळ परिपूर्ण 3 मिनिटांचा खेळ आहे बाकी. या ठिकाणी टोटल 7 मिनिटांचा खेळ असतो आणि 4 मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. उर्वरित मिनिटांमध्ये बरेच गुण कमवायचे आहेत कशेळी संघाला. मात्र अशा प्रकारे त्यांचा अटॅक यावेळेस तितकासा चांगला चालू शकला नाही. समोरचे खेळाडू आव्हान देत आहेत स्वतःला बाद करण्याचं. संगमेश्वर 12, संभाजीबाई कशेळी 4. एक गुण प्राप्त बऱ्याच कालावधीनंतर 3 खेळाडू आलेले आहेत. यावेळेस पहिला स्लॉट गेला मैदानाच्या बाहेर. मराठा मंदिर पाली विरुद्ध राजापूर तालुका यानंतरचा होणारा सामना आपणास शेवटचा पुकार देण्यात येतोय. दोन्ही संघातील खेळाडूंनी तयार राहायचं आहे. स्टेजच्या समोर आपण उपस्थित राहायचं आहे. शेवटचे काही वेळ बाकी आहे यावेळेस मैदानावरती. संभाजीबाई कशेळी विरुद्ध संगमेश्वर या 2 संघादरम्यान चालू असलेला सामना. संगमेश्वर संघ एकतर्फी वर्चस्व या सामन्यावरती एक रेड करतोय. सामना समाप्त होतोय. पंचांचा इशारा आला. तालुका संगमेश्वर संघ या ठिकाणी सामना विजयी होतोय. राजापूर तालुका आणि मराठा मंदिर पाली दोन्ही संघांनी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय. मराठा मंदिर पाली आणि राजापूर तालुका दोन्ही संघांनी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचंय. आयोजकांच्या विनंतीला मान द्यायचा आहे. मराठा मंदिर पाली आणि राजापूर तालुका संघ दोन्ही संघ स्टेजच्या डाव्या बाजूला यायचा आहे आणि एक चांगला खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. त्याचे 2 मिनिटं यानंतर थोडासा समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. 4 सामने या ठिकाणी परिपूर्ण झालेले आहेत. 4 सामन्यांच्या खेळीच्या समाप्तीनंतर समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया राज लांजेकर यांना. तो काही क्षणासाठी मी समालोचक संकेत पडकील कॉमेंट्री बॉक्स मध्ये रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.